तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने एकावर प्राणघातक हल्ला। पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागातील घटना। प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने प्रियकराने मुलीच्या चुलत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली आहे। भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यामध्ये सुभाष ज्योतिराम निमकर हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमीला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। यामधील जखमी सुभाष ज्योतिराम निमकर हे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटारसायकलीवरून जात असताना यामधील संशयित आरोपी अमित वाठारकर याने धारदार शस्त्राने सुभाष निमकर यांच्यावर वार केला। दरम्यान जवळच असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी नदाफ आणि खटकाळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने जखमीचा जीव वाचला। दरम्यान पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले। यामधील संशयित आरोपीला सदर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पूर्व वैमनस्यातून सदर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत। आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात ते मजूर आणण्याकरता शिवाजी चौक येथे सकाळी 8च्या सुमारास गेले होते। तर त्यांच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून अमित वाठारकर याने त्यांच्यावर वार केले। त्या दरम्यान तिथेच जे वाहतुकीचे ड्युटी करणारे आमचे अंमलदार PC 632 नदाफ व PC 1150 खटकाळे यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत सुभाष लिमकर यांना औषधोपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलं। सदरचा जो प्रकार आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुतणीचे आणि आरोपीचे मैत्री होती आणि त्याच्यावरून साधारणपणे जुलै महिन्यामध्ये वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये जे सुभाष लिमकर आहेत त्यांनी अमित वाठारकर याला किरकोळ मारहाण केली होती। तोच राग मनात धरून आज जो आरोपी आहे अमित वाठारकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे। जे सुभाष लिमकर आहेत त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। आरोपी अमित वाठारकर ताब्यात आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।